नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनेल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणी यावर. आज आपण पाहणार आहोत "विण दोघातली तुटेना" या मालिकेचा आजचा भाग. स्वानंदी नशेत असते म्हणून समर तिला बाहेर घेऊन जातो. बाहेर स्वानंदी नशेत काहीही बडबड करत असते. स्वानंदी चंद्राकडे बघून म्हणते, "किती क्यूट आहे ना हा, एकदम तुमच्यासारखा." समरला काहीच कळत नसतं स्वानंदी नक्की कशाबद्दल बोलते. तेव्हा स्वानंदी पुन्हा एकदा समरकडे बघत म्हणते, "चंद्र सेम तुमच्यासारखाच आहे, एकदम क्यूट." इकडे अंशुमन चिंगीला रूममध्ये इमोशनल ब्लॅकमेल करत असतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. चिंगी त्याला नकार देत असते. चिंगी त्याला एवढंही म्हणते की मला स्वानंदी मॅडमांनी सांगितलं होतं की इथे फक्त कामाशी काम ठेवायचं, इतर गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, तू अजून लहान आहेस. पण अंशुमन तिला अजून इमोशनल करून म्हणतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू जर का मला मिळाली नाहीस तर मी मरेल, माझं काहीतरी जीवाचं करेल. यावर चिंगी त्याच्या बोलण्यामध्ये येते आणि अंशुमन जे जे बोलतो ते ते करायला तयार होते. इकडे समर स्वानंदीला विचारतो, "स्वानंदी मॅडम, नक्की काय होते तुम्हाला, असं का वागतायत तुम्ही?" स्वानंदी त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देताच त्याला खेचत उठवते आणि म्हणते, "आपण इथे नको बसायला, आपण मस्त फिरूयात इथे." समर स्वानंदीला म्हणतो, "एक काम करूयात, आपण घरी जाऊयात आणि घरी काय बोलायचं आहे ते बोलूयात." समर स्वानंदीला खेचत असतो तेवढं स्वानंदी त्याला अडवते आणि म्हणते, "नको, कुठे नाही जायचं, आपण इथेच बोलूयात." नशेच्या भरात स्वानंदी खूप विचित्र वागत असते आणि बोलत असते. स्वानंदी समरचा हात खेचत म्हणते, "तुम्ही कुठे नाही जायचं, तुम्ही इथेच माझ्याजवळ राहायचं, तुम्ही फक्त माझे सॅम आहात. नाही नाही नाही, सॅम नाही, माझे राजवाडे आहात, फक्त माझेच आहात." हे ऐकून समर बिचारा काहीच बोलू शकत नव्हता, फक्त त्यांच्याकडे बघत असतो आणि म्हणतो, "नक्की काय झालं यांना?" स्वानंदी समरला म्हणते, "मी तुम्हाला एक विचारू का?" समर म्हणतो, "काय?" स्वानंदी समरला म्हणते, "मला ना तुम्ही खूप आवडतात, इतके ना की इतके भारी आहात ना तुम्ही." आणि हे म्हणत बिचाऱ्याला मारते, त्याला लागतं खूप, म्हणून ती हसते आणि म्हणते, "लागलं का?" आणि परत एकदा मारते. बिचारा स्वानंदीला म्हणतो, "स्वानंदी मॅडम, नक्की काय झालं तुम्हाला, असं का वागतायत तुम्ही?" स्वानंदीला काहीच कळत नाही. स्वानंदी म्हणते, "असं म्हणजे कसं?" समर म्हणतो, "असं म्हणजे एकदम विचित्र, रोज सारख्या नाही आहेत तुम्ही, रोज जशा असतात तशा नाही आहेत, आज काहीतरी वेगळंच वागतायत, वेगळंच बोलतायत." स्वानंदी म्हणते, "विचित्र म्हणजे कसं वागते, काही केलं आहे का मी?" समर म्हणतो, "काय केलं आहे म्हणजे, तिकडेच किमयाला ढकललं, तिला काय काय बोलल्यात तुम्ही, आणि आता इथे असं कसं वागतायत, रोज सारख्या नाही वागत आहेत तुम्ही, काहीतरी विचित्र वागतायत." स्वानंदी म्हणते, "वेगळं म्हणजे मी काय रोज वेगवेगळी स्वानंदी असते का? आज वेगळी स्वानंदी, उद्या वेगळी स्वानंदी, असं काय असतं का?" समर म्हणतो, "ते काय मला माहिती नाही आहे, पण तुम्ही रोज जशा वागतात तशा अजिबात वागत नाही. मला सांगा, तुम्ही आज काही पिलं आहे का? म्हणजे असं काहीतरी पिलं आहेत का ज्याने तुम्हाला असं होतं आहे?" स्वानंदी म्हणते, "कोल्ड्रिंक पिली आहे मी." तर पण खरं सांगू का, कोल्ड्रिंक पिली आहे मी, पण माझी ती पोटात नाही, डोक्यात गेली असं वाटतंय, सगळं गोल गोल फिरतंय." बिचारा समर किती शांततेपणे तिला सांभाळत असतो, काही न ओरडता ती जे काय करते ते सगळं तिला करून देतोय. स्वानंदी समरला म्हणते, "तुम्ही काय बोलता का?" समरला काहीच कळत नाही. समर बोलतो, "आता काय बोलू मी?" स्वानंदी म्हणते, "आता प्रश्न पडतो का तुम्हाला माझ्याशी बोलायला? टिमयाशी बरोबर बोलत असतात दिवसभर." इथे स्वानंदी किमयाला टिमया म्हणून चिडवत असते. समर स्वानंदीला म्हणतो, "तिचं नाव किमया आहे." स्वानंदी म्हणते, "मी तिला टिमयाच बोलणार." स्वानंदी पुढे म्हणते, "तिच्याशी बोलायला बरोबर टाईम असतो तिला, आणि माझ्याशी बोलायला तुम्हाला प्रश्न पडतो की काय बोलायचं म्हणून." समर म्हणतो, "खरं तर मी पण तिच्याशी पूर्ण दिवसभर बोलत नाही, तीच मला बोलत असते की तुला माझ्याशी बोलायला टाईम नसतो." स्वानंदी रडतच समरला म्हणते, "तुम्ही माझ्याशी का असं वागता सॅम?" समरला कळतच नाही, ही मला सॅम का म्हणते. समर बोलतो, "तू मला सॅम का बोलतायत?" स्वानंदी म्हणते, "का
मी सॅम बोललेलं तुम्हाला आवडत नाही आणि ती तुमची टिमया किमया रोज तुम्हाला सॅम 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 करत असते, ते चालतं का तुम्हाला? समोर म्हणतो, ती किमया माझी आधीपासूनची मैत्रीण आहे, ती पहिल्यापासून मला सॅमच म्हणते, पण तुम्ही मला सॅम नाही बोलत ना रोज, मग तुम्ही का मला आता सॅम बोलतायत? स्वानंदी रडत म्हणते की मला नाही आवडत ती तुम्हाला सॅम बोललेलं, ती तुम्हाला सॅम सॅम करत असते, त्याचा त्रास होतो मला. स्वानंदी म्हणते, तुम्ही मला त्रास देण्यासाठी सगळ्या गोष्टी करता ना, त्या किमयाशी बोलत असता मला त्रास देण्यासाठी ना. समोर म्हणतो, स्वानंदी मॅडम तुम्हाला का असं वाटतं की मुद्दाम मी तुम्हाला त्रास देण्यासाठी करतं? तुम्हाला वाटतं का मी तुम्हाला त्रास देईल? स्वानंदी म्हणते, जाऊ दे ठीक आहे, एक काम करता का, तुम्ही जा त्या तुमच्या टिमया किमयाशी बोला, मी इथेच थांबते. समर म्हणतो, ती माझी जुनी मैत्रीण आहे आणि तिला मला दुखवायचं नाही आहे, पण आता मला तुम्हाला पण दुखवायचं नाही, आता मी करेल मला जे करायचं आहे ते. स्वानंदी म्हणते, काय करणार आहात तुम्ही? समर म्हणतो, मी करेल, मला जे करायचं आहे ते मी करेल, आता घरात चला. आणि समर स्वानंदीला घरात घेऊन येतो. इकडे मलायका अजून तमाशा करत असते. आजीजवळ जाऊन मुद्दाम म्हणते की काय चाललं हे तमाशा, किमयाचा किती अपमान केला या स्वानंदीने, असं कसं वागू शकते? तेवढ्यात किमया पण बोलते की माझं पहिल्यांदा या घरात एवढा इन्सल्ट झाला आहे, अशी कशी वागली ती स्वानंदी? स्वानंदीची आई जाऊन किमयाला म्हणते, तीच हे सगळं वागली आहे ना, कारण तू आहेस. तू माझ्या जावयांसोबत कसं चिपकून डान्स करत होते, हे कोणालाच नाही आवडणार. तिच्या जागी मीही जरी असती तरी असेच वागली असती, पण यावरून तू संस्कार नको काढूस आमचे. किमया म्हणते, तुमची सगळी फॅमिलीच तशी आहे. तेवढ्यात स्वानंदीचे बाबा म्हणतात, फॅमिली नका काढू तुम्ही, माझी स्वानंदी अशी नाही आहे, पण आज काय माहिती असं काय झालं आहे तिला. तेवढ्यात समर स्वानंदीला घेऊन आतमध्ये येतो आणि रूममध्ये घेऊन जातो. हे सगळं बघून आजी म्हणते की तुम्ही सगळ्या पाहुण्यांना जेवायला द्या, आणि स्वानंदीची आजी रूममध्ये निघून जाते. इकडे सगळेच एक एक करून आपल्या आपल्या घरी निघून जातात. इकडे समर स्वानंदीला सांभाळून रूममध्ये घेऊन येतो, तरी स्वानंदीची बडबड चालूच असते. इकडे स्वानंदी समरच्या शर्टवरून बोलत असते, कारण तो शर्ट किमयाने समरला गिफ्ट दिलेला असतो आणि त्याने तो पार्टीत घातलेला असतो. स्वानंदी म्हणते, अतिशय घाणेरडा शर्ट आहे हा. समर म्हणतो, पूर्ण पार्टीमध्ये मी तो घातला होता तेव्हा नाही बोलले आणि आत्ता बोलले. स्वानंदी त्यावर पण उत्तर देत म्हणते की तुम्हाला वेळ कुठे आहे माझ्याशी बोलायला, आणि मी तुम्हाला सांगेल, अतिशय घाणेरडा आणि खराब आणि नालायक शर्ट आहे हा. स्वानंदी काहीही बडबड करत असते. बिचारा समर सगळी बडबड ऐकत असतो. स्वानंदी बडबड बडबड करतच असते. शेवट स्वानंदी समरला तो शर्ट काढायलाच लावते. समर तो शर्ट काढतो आणि स्वानंदीला झोपवतो. कसं तरी स्वानंदी झोपते समरचा हात पकडून. इकडे स्वानंदीचे घरचे टेन्शनमध्ये असतात की नक्की स्वानंदीला काय झालेलं आहे. स्वानंदीचे बाबा म्हणतात, पण तिला नक्कीच कोणीतरी काहीतरी प्यायला दिलंय, म्हणून ती अशी नशेत बडबड करत आहे आणि अशी विचित्र वागत आहे, नाहीतर स्वानंदी असं कधीच वागू शकत नाही. रोहन तिला फोन लावत असतो, पण तिचा फोन लागत नाहीये. स्वानंदीचे बाबा म्हणतात, जाऊन दे रोहन, नको लावूस, ती आता जरा त्या परिस्थितीत नसेल, नंतर बोलूयात आपण तिच्याशी. स्वानंदी सकाळी उठून रेडी होऊन सोफ्यावर बसलेली असते. तिचं खूप डोकं दुखत असतं. ती मनातच म्हणते, काय खाल्लंय मी काल काय केलंय का मी, मला काहीच आठवत नाही, आणि तिचं खूप डोकं दुखत असतं. तेवढ्यात समर तिच्यासाठी चहा घेऊन येतो आणि म्हणतो, हे घ्या चहा. समर म्हणतो, चहा घ्या म्हणजे बरं वाटेल. स्वानंदी समरला म्हणते, मला का आठवत नाही, काहीच कळत नाही आहे, मी काय केलं आहे का काल. समर तिला सांगायला जातो आणि एपिसोड संपतो. आता बघूयात पुढच्या भागात नक्की काय होते. किमया तिच्या अपमानाचा बदला कसा घेणार, स्वानंदीला काही बोलणार का समर स्वानंदीची बाजू घेणार का, बघूयात आता पुढच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.